आज आपण बघणार आहोत अत्यंत हेल्दी, पौष्टिक आणि झटपट बनणारी बेसन पिठाचे धिरडे किंवा बेसन पोळा किंवा बेसन चिल्ला। याच्यासाठी एक मोठ्या बोलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। त्यात हळद, लाल तिखट, मीठ घातलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून एक बॅटर तयार करून घेतलं आहे। ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी खूप जाडही नको आणि खूप पातळही नको, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। तव्याला छान तेलाने ग्रीस केला आहे आणि हे जे बॅटर आहे ते लगेचच तव्यावर ओतलं आहे आणि जे बॅटर आहे ते हलक्या हातानेच तव्यावर फिरून घेतलं आहे। त्यानंतर एका साईडने छान शेकून दिलं आहे। त्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं आहे आणि अल्लद हाताने दुसऱ्या साईडने पलटून घेतलं आहे आणि दुसऱ्या साईडनेही छान शेकून घेतलं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटात बेसनचे धिरडे तयार आहेत। तुम्ही ही रेसिपी बनवतात का? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब